नमस्कार मंडळी, छोटीशी सुरुवात केली आहे मी सध्या यूट्यूबवरती व्हिडिओज टाकण्याची. होपफुली तुम्ही मला सपोर्ट कराल. काय आहे ना, माणसाला सपोर्ट केला ना तर व्हिडिओ बनायला जाम भारी वाटते रे. आता मी ना चिकन फ्राय करून घेतलेलं आहे. त्या फक्त मी ऑइल फ्राय केलेलं आहे. त्यामध्ये हळद आणि मीठ टाकून ऑइल फ्राय केलेलं आहे आणि उरलेला तेल आहे तो तुम्ही बघू शकता कढईमध्ये. हा ऑइलच फक्त वापरायचा जो चिकनचा निघालेला असतो. एक्स्ट्रा ऑइल ह्यात टाकायचं नाही दुसरं, नाही तर टेस्टमध्ये थोडंसं गडबड होते. आणि चिकन सुहाना मसाला मी वापरत असते. एक नंबर झकास मला आवडतं ते. दुसरी मी ट्राय केली पण डोंट नो, माहिती नाही मला, पण मला हाच लय आवडतो. त्यानंतर मी टाकली हळद, तिखट आणि हा गरम मसाला आहे. लाईक छान लागतं. थोडंफारच टाकायचं चवीनुसार आपल्या. ओके, आता याला मस्त मिक्सर वगैरे करून घ्यायचं. एकदम बारीक फ्लेमवरती हे ठेवायचं, नाही तर करपून जाईल पूर्णपणे मसाला. ओके, त्यानंतर हे वाटण आहे. होपफुली सगळ्यांना वाटण येतं करता. वाटणची रेसिपी पाहिजे असेल तर मला कमेंट करा, मी तेही टाकून देते तुम्हाला. सो इझी जाईल तुम्हाला. होपफुली सगळं महाराष्ट्रीयांना तर माहितीच आहे वाटण कसं करतात. सो आता हे मस्तपैकी मिक्स करते मी. एकदम भारी टेस्ट येते ह्याला फक्त चिकनचं ऑइल वापरलं तर. काही लोक काय करतात, दुसरं ऑइल टाकतात आणि दुसरं हे करतात, चिकन पाण्यामध्ये उकळून घेतात, हे करतात हे करतात. चिकन सुक्का जर बनवायचं असेल प्रॉपर तर माझी स्टेप फॉलो करा. एक नंबर टेस्टला वाटेल. नाही वाटलं टेस्टला तर पुन्हा रेसिपी दाखवेल मी, पुन्हा ट्राय करा. आणि लाजवाब आहे. तुम्हाला नाही बोलूच नाही शकत तुम्ही ह्या सुक्याला. ओके, त्यानंतर हे पूर्ण मिक्स वगैरे करून घेतलं मी. माझ्या नवऱ्याला तर इतकं आवडतं, हे इतकं आवडतं. असं नाही मी वेगवेगळं ट्राय करत असते, बटर चिकन वगैरे हे असं, पण येऊन जाऊन ह्याच सुक्यावरती येत असतात ते की मला हेच सुक्कं पाहिजे बनवून. आणि आता तुम्ही समजू शकता मी का बनवते आणि का व्हिडिओ टाकत आहे. त्यामुळे मी पहिल्यांदा स्टार्ट करते व्हिडिओज टाकण्याचे. होपफुली मी वेगवेगळे ब्लॉग बनवून ह्याच्यावरती पोस्ट करेल. तुम्ही सपोर्ट दिला तर मला खूप आवडेल व्हिडिओज करायला अजून. चलो, आता कसं बनलेलं आहे ह्याची जर पुढची रेसिपी तुम्हाला पाहिजे असेल तर मला कमेंट करा. नेक्स्ट पार्ट तर मी दुसराही पार्ट ह्यामध्ये कंप्लीट टाकेल की कसं वाटतं पूर्ण चिकन शिजवल्यानंतर ह्याच्यामध्ये. आणि करा रे ट्राय तुम्ही. चला, जय महाराष्ट्र.